वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि सर्व विशुद्ध ज्ञानाधिकार आम्ही बघतो आहे। यामध्ये आम्ही प्रकरण बघत आहे की अनुभूतीसाठी आम्हाला कोणत्या आत्म्याचं अवलंबन घ्यायचं, आम्ही आश्रय कशाचा करायचा की जेणेकरून आम्हाला सम्यक दर्शनाची प्राप्ती होईल। आम्ही अवलंबन कशाचं घ्यायचं की जेणेकरून आमच्या जीवनात स्वाभाविक गुण प्रगट होतील। शक्तिरूप व्यक्तता प्रत्येक जीवामध्ये व्यक्त आहे, पण व्यक्तिरूप म्हणजे पर्यायीमध्ये देखील ती अभिव्यक्ती कोणत्या चिंतनाने कोणत्या भावनेने आमच्या जीवनात होणार आहे। आणि या अनुषंगाने आम्ही बघितलं होतं की हा जो शुद्ध पारिणामिक भाव आहे, जो त्रिकालवर्ती आहे, त्याचं आम्हाला अवलंबन घ्यायचं आहे। आणि ध्यान आणि ध्येय याच्यामध्ये कथनचित फरक आहे। ध्यान ही पर्याय आहे आणि ध्येय जे आम्ही घेतलं आहे हे त्रिकाली आहे। ध्यान हे अंशतः निरावरण आहे, त्यामुळे क्षयोपक्षमिक ज्ञान रूप आणि खंड ज्ञान रूप आहे। परंतु ध्येयरूप आत्मा हा पूर्णपणे निरावरण अखंड ज्ञान रूपच असणार आहे। आणि ध्यान पर्याय रूप असल्यामुळे साधी शांत अशी आहे, तर आमचा हा ध्येयरूप आत्मा हा सामान्य रूप असून ध्रुव न्यायक आणि अनादी अनंत आहे। हा आमचा जो त्रिकाली आत्मा आहे किंवा शुद्ध पारिणामिक भाव आहे, हा निष्क्रिय आहे। निष्क्रिय आहे याचा अर्थ हा त्रिकाली आत्मा न बंधाचं कारण आहे न मोक्षाचं कारण आहे। प्रश्न आता टीकेमध्ये उपस्थित केलाच आहे। शुद्ध पारिणामिक भाव निष्क्रिय आहे याचा अर्थ काय? उत्तर, बंधाला कारणभूत अशी रागादी परिणती रूप क्रिया तत्स्वरूप तो होत नाही, कारण त्याच्यातला आम्ही शुद्धता बघितली आहे आणि शुद्धता कधीही बंधाला कारणीभूत असणारा परिणाम नाही। आणि ही शुद्धता आम्ही त्रिकाल वरती त्या ठिकाणी घेतलेली आहे, त्यामुळे त्यामध्ये काहीही बदल होणार नाही। बंधाला कारणभूत असणारी आमची राग परिणती त्या क्रियारूप तो परम परिणामिक भाव परिणमित नाही। तसेच मोक्षाला कारणभूत शुद्ध भाव परिणती ज्ञान चेतना तत्स्वरूपही तो होत नाही। म्हणून ही गोष्ट स्पष्ट होते की शुद्ध पारिणामिक भाव हा ध्येयरूप आहे, ध्यानाचा आश्रय आहे, ध्यानरूप नाही। इथपर्यंत आम्ही प्रकरण आमच्या लक्षात आलं आहे। आता परत ध्यानरूप नाही असं का आहे बा? तर उत्तर देतात, ध्यान भाव हा अनित्य विनश्वर आहे, ती पर्याय आहे आणि पर्याय असल्यामुळे ती अनित्य आहे, साधी शांत आहे, सुरुवात पण आहे त्याला आणि अंत पण असणार आहे। हीच गोष्ट योगींद्र देवांनी परमात्म प्रकाश या ग्रंथात सांगितलेली आहे की हा शुद्ध पारिणामिक भाव उत्पन्नही होत नाही, नाशही पावत नाही, बंध आणि मोक्षाला देखील तो करत नाही, असे जिनेंद्र भगवान सांगतात। दुसरी विवक्षा, विवक्षित एक देश शुद्ध नयाच्या आश्रित असणारी ही भावना, ही जी भावना आहे ही पर्याय आहे,
आणि ही पर्याय कशी आहे, तर शुद्ध नयाच्या आश्रित आहे. म्हणजे शुद्ध नयाचं अवलंबन घेतल्यामुळे प्रगट होणारी ती पर्याय आहे. ही जी आमची पर्याय आहे ही आता शुद्ध नयाचं आत्म्याचं अवलंबन घेतल्यामुळे शुद्ध रूप परिणत झालेली आहे. पण शुद्ध आहे, पण कशी आहे, एक देश शुद्ध आहे. म्हणून विवक्षित एक देश शुद्ध नाही, अशा तऱ्हेने हा भावना रूप परिणाम असणार आहे. म्हणजे हा क्षायोपक्षमिक भेद ज्ञान स्वरूप निर्विकार स्वसंवेदन स्वरूप असल्यामुळे जरी एक देश व्यक्तिरूप आहे, म्हणजे आमचा हा जो भावना आहे किंवा आमचा हा जो ध्यानाचा पर्याय आहे, हा पर्याय एक तर क्षायोक्षमिक आहे, कारण ती ज्ञानाची अवस्था आहे आणि ज्ञान आमचं क्षायोक्षमिक आहे, म्हणून ही भावना देखील क्षायोपक्षमिक आहे. जे आम्ही जाणणार आहे ते भेद ज्ञानानी, म्हणजे भेद ज्ञानानी जाणणार आहे. आम्ही खंड खंड जाणणार आहे, कारण आमचं ज्ञान क्षायोपक्षमिक आहे. क्षायोपक्षमिक ज्ञान अखंडतेला जाणण्याला असमर्थ आहे, म्हणून ते भेद ज्ञान स्वरूप आहे. जरी निर्विकार आहे, तरी स्वसंवेदन रूप आहे, तरी एक देश व्यक्तिरूप आहे. पूर्णांशाने त्या पर्यायीमध्ये ते प्रगट झालेलं नाही. तथापि ध्यान करणारा पुरुष सर्वथा निरावरण, अखंड, एक, प्रतिभास्मय, अविनश्वर अशा शुद्ध पारिणामिक भाव स्वरूप आपल्या परमात्म द्रव्यामध्ये तो एकरूप भाव म्हणजेच मी खंड ज्ञान रूप नव्हे असे ध्यान करतो. विवक्षा इतकी साधी आणि सरळ आहे. आमचा जो त्रिकाली आत्मा आहे, हा आत्मा म्हणजे ध्यान करणारा पुरुष, हा आत्मा हा निरावरण आहे. म्हणजे याच्या शुद्धतेवर कुठलंही आवरण नाही, अशी शुद्धता यांनी घेतलेली आहे. नंतर ते जे काही शुद्ध आत्मा आहे हा अखंड आहे, एक आहे, प्रतिभास्मय आहे, अविनश्वर आहे. म्हणजे हा नष्ट होणारा नाही, याचं अस्तित्व अनादि अनंत आहे. अशा हा शुद्ध पारिणामिक भाव स्वरूप रूप आहे. आणि तो आपल्या परमात्म द्रव्याचे हा ध्यान कुणाचं करतो आहे, हा ध्यान पराचं करत नाही. ध्यान पर्याय देखील आता स्वतःच्या आत्मद्रव्याशी तद्रूप झालेली आहे. आत्मा आणि ध्यानाची पर्याय ही अशा तऱ्हेने त्या पर्यायीमध्ये हा निश्चय केलेला आहे, निर्णय केलेला आहे की मी परमात्म रूप आत्मा आहे, मी एक रूप आहे, तो म्हणजेच मी आहे. मी खंड खंड ज्ञान रूप नाही. पर्याय त्याची कशी आहे, खंडरूप जाणणारी आहे, आणि तो चिंतन करतो आहे की मी खंडरूप नाही. त्याची जी पर्याय आहे ही पर्याय साधी शांत आहे, आणि तो ध्यानाचं अवलंबन किंवा चिंतन करतोय की मी अखंड आहे. म्हणजे पहा, चिंतनाची दिशा वेगळी आणि ती जी पर्याय आहे ही त्यापासून अशा तऱ्हेने पर्याय वेगळी. पर्याय खंड खंड ज्ञान रूप आहे, क्षायोक्षमिक रूप आहे, नंतर साधी शांत आहे, आणि तो चिंतन हे करतो आहे की मी असा नित्य निरावरण रूपाचा अखंड एक आत्मा आहे, मी अनादि अनंत आहे, मी खंड खंड ज्ञान रूप नाही, असं तो ध्यान करतोय. असं हा भावार्थ जाणावा. हे व्याख्यान परस्पर सापेक्ष आगमनय आणि अध्यात्मनयाच्या अभिप्रायानुसार अविरोधानेच सिद्ध होते असे समजावे. आणि हे आमचं जे काही चिंतन आहे हे चिंतन मग खोटं आहे का? आमची पर्याय अशी आहे आणि चिंतन आम्ही असं करतो आहे, इथे आम्हाला काही चुकीचं वाटतं आहे का? असा जर प्रश्न जर आमच्या मनात आला असेल तर आमचं हे चुकीचं नाही. म्हणून आगम आणि अध्यात्म यांचं सामंजस्य आम्हाला पाहायला मिळतं. आता हीच गोष्ट आणखी विशद रूपाने आम्हाला पाहायची आहे. पहा,
जर भावना एक देश व्यक्तिरूप आहे आणि ध्याता पुरुष भावना करतो आहे की मी सकल निरावरण अखंड एक प्रत्यक्ष प्रतिभास्मय अविनश्वर शुद्ध परम पारिणामिक मी निज द्रव्य आहे, मी खंडरूप नाही. अखंड आहे, शुद्ध आहे, अविनश्वर आहे, परम पारिणामिक भाववाला आहे. आणि एकदेश शुद्धता ही पर्यायित आहे. आणि स्वभाव जर पाहला तर स्वभाव परिपूर्ण आहे. म्हणजे पहा, म्हणजे आम्ही चिंतनाची दिशा कशी ठेवायची आणि आत्ताची आमची अवस्था कशी आहे. समजा आम्ही पाण्याचं उदाहरण घेतलं तर पाण्यामध्ये जर आम्ही शुद्धता बघत असू की पाण्यामध्ये समजा पिपाभर पाणी आहे, म्हणजे ड्रामभर पाणी आहे, आणि त्याच्यामध्ये आम्ही म्हणत असू की याच्यामध्ये 2/3 पाणी स्वच्छ आहे, थोडासा गाळ विद्यमान आहे. आता सगळंच्या सगळं पाणी त्या समयात असं गाळ मिश्रित दिसत आहे, गढूळ दिसत आहे. पण त्या गढूळ पाण्यामध्येच एखाद्या ज्ञानी पुरुषाला यामध्ये एवढी शुद्धता आहे याचा प्रतिभास झाला. आहे ते अशुद्ध, पण अशुद्धतेत त्यांनी शुद्धता शोधलेली आहे. आणि मी शुद्ध रूप आहे किंवा पाणी शुद्ध बनू शकतं अशी त्यांनी स्वतःची पूर्णतः त्याची मानसिकता तिथे विद्यमान आहे. आणि ते सत्य पण आहे, त्याला काही कुणी चुकीचं म्हणत नाही. पाणी गढूळ असतानाही पाणी हे शुद्ध आहे असं म्हणत असेल एखादी व्यक्ती, तर शुद्धतेची प्रक्रिया करून तो शुद्ध करणार आहे, आणि ही त्याची शक्यता चुकीची म्हणता येत नाही. त्याप्रमाणे जीवामध्ये देखील आज अशुद्धता आहे. पाण्यामध्ये जसा गाळ आहे, गढूळपणा आहे, तसा जीवामध्ये देखील त्याची पर्याय जी आहे ती मलिन आहे. पण ही पर्याय मलिन असताना देखील या पर्यायीनीच हा निर्णय केलेला आहे की मी असा शुद्ध रूप आहे, मी असा एक रूप आहे, मी असा अखंड आहे, मी असा अनादि अनंत आहे. ही निर्णय करणारी पण ती पर्याय आहे. म्हणजे त्यांनी त्या पर्यायीमध्ये शुद्धात्माची स्थापना केलेली आहे, किंवा स्वतः मी तसा आहे ही त्यांनी अशी शुद्ध द्रव्याची स्वतः स्थापना करतो. आणि हा शुद्धात्मा अखंड आहे, शुद्ध आहे, अविनश्वर आहे, परम पारिणामिक भाववाला आहे. आणि एकदेश शुद्धता ही पर्यायीच आहे, स्वभाव तर नेहमी परिपूर्ण आहे. म्हणून त्याचं लक्ष स्वतःच्या स्वभावाकडे आहे आणि तो विचार करतोय की स्वभाव कधीही अपूर्ण नाही, पूर्णच आहे. आणि या पूर्णतेतून आम्ही पूर्ण पर्याय वजा केली तरी आमच्याजवळ पूर्णताच पुरणार आहे. म्हणजे पूर्ण वजा पूर्ण बरोबर पूर्ण असं हे समीकरण त्याच्या जीवनात त्याला समजलेलं आहे. आणि म्हणून स्वभाव हा नेहमी परिपूर्ण आहे. ध्याता पुरुषाचे ध्यानाचे ध्येय, श्रद्धानाचे श्रद्धेय आणि परमशुद्ध निश्चय रूप ज्ञानाचे ज्ञेय पर आणि पर्यायीपासून भिन्न निज शुद्धात्म द्रव्य आहे. म्हणजे त्याच्या श्रद्धेचं श्रद्धेय निज शुद्धात्म द्रव्य मी आहे ही त्याची श्रद्धा आहे. त्यांनी ध्यानाचं ध्येय निवडलं ते मी शुद्ध आहे हेच आहे. अशा तऱ्हेने त्याच्या जीवनामध्ये अशुद्ध पर्यायीमध्ये देखील, अशुद्ध म्हणण्यापेक्षा एकदेश शुद्ध पर्यायीमध्ये देखील त्याचा निर्णय आता पक्का झालेला आहे. आणि त्याच्याच आश्रयाने निश्चय, सम्यक दर्शन, ज्ञान आणि चारित्र रूप पर्याय प्राप्त होते. एकदेश शुद्ध भावनेचे भाव्य हाच आत्मा आहे. आणि इथे भावना याचा अर्थ
आत्माभिमुख स्वसंवेदन रूप परिणाम आहे. भावना जी शब्द आलेला आहे, भावनेचा अर्थ काय आहे? तर आत्माभिमुख, आत्म्याकडे झुकलेलं स्वसंवेदन रूप परिणाम आहे. इथे आता ही भावना पवित्र आहे, पण ती ध्येय रूप नाही आहे. कारण ती पूर्ण पवित्र शुद्ध नाही, एकदेश शुद्ध आहे. आणि ध्याता पुरुष हा त्रिकाली ध्रुव एकरूप आत्म्याचं अवलंबन घेतो, ज्याच्या आश्रयाने भावना रूप एकदेश शुद्ध पर्याय प्रगट होते. आता हा ध्याता पुरुष क्षायिक पर्यायीत पण एकत्व स्थापित करू शकत नाही. आम्ही म्हटलं की त्यांनी स्थायिक म्हणजे क्षायिक त्याची जी पर्याय आहे त्याच्यामध्ये त्यांनी अवलंबन घ्यावं, किंवा जर त्याला शुद्धता प्राप्त करायची असेल तर जो क्षायिक भाव आहे, जो शुद्ध भाव आहे, त्याचं त्यांनी अवलंबन घ्यावं. असं तो अवलंबन का घेत नाही बा? कारण ती पूर्ण शुद्ध पर्याय तर आहे, पण ती त्रिकाली शुद्ध नाही. त्रिकाली शुद्ध आहे, निरंतर शुद्धच आहे, पवित्रच आहे आणि अमलच आहे. म्हणजे ती त्रिकाली शुद्ध नाही, कारण पूर्वी ती अशुद्ध होती. जेव्हा ती शुद्ध होईल तेव्हा शुद्ध होईल, पण ती शुद्ध करण्यासाठी जे काही त्याला करायचं आहे त्यावेळेला मात्र ती पर्याय, शुद्ध पर्याय त्याच्याजवळ विद्यमान नाही. आणि जे विद्यमान नाही त्याचं तो अवलंबन घेऊ शकत नाही. म्हणून त्रिकाली शुद्ध जे आत्मद्रव्य आहे ते निरंतर शुद्ध आहे, पवित्र आहे आणि अमल आहे. अमल आणि निर्मल. अमल म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही अवस्थेमध्ये कालिमा विद्यमान नाही. आणि निर्मल याचा अर्थ पहिल्यांदा मल होता आणि आता तो निघून गेला. असा आहे का आमचा आत्मा शुद्धात्मा? असा नाही आहे. त्याच्यात कधीही अनादिकालापासून अनंत काळापर्यंत त्याच्यात मल असणारच नाही, कालिमा असणारच नाही, कर्म असणारच नाही. म्हणून आमचा आत्मा, त्रिकाली आत्मा अमल आहे, पर्याय मात्र निर्मल बनणार आहे. हा आत्मा पर्यायी शुद्ध बनला नाही तर तो अनादी कालापासून शुद्धच आहे. त्याचाच अवलंबनाने एक देश शुद्ध, साक्षात शुद्ध पर्याय प्रगट होणार आहे. आणि ही पर्याय म्हणजे शुद्ध सुवर्ण आहे. पण हा जो त्रिकाली ध्रुव आत्मा आहे हा तर पारस आहे. त्रिकाली शुद्ध आत्मा म्हणजे पारस आहे. आणि जी आमची पर्याय पूर्ण शुद्ध पर्याय आहे ते शुद्ध सौटंकी असं सुवर्ण पर्याय आहे. आणि पर्याय आणि द्रव्य, द्रव्य कसं आहे तर त्रिकाली शुद्ध आहे, ते पारस रूप आहे, ज्यात सोनं बनविण्याची शक्ती आहे. आणि म्हणून पर्यायी प्रगट होणारी शुद्धता हा अवलंबन घेण्याचा विषय असू शकत नाही. तर त्रिकाली ध्रुव अमल आत्माच मी आहे अशा तऱ्हेने तिथं एकत्व बघणे. म्हणून मी पहिल्यांदा सांगितलेलं आहे की समयसारचा प्रतिपाद्य विषय पर्यायी मध्ये सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्राची प्राप्ती किंवा शुद्धोपयोग हा त्याचा विषय नाहीच आहे. तर शुद्धोपयोग ज्या आत्म्याच्या अवलंबनाने होतो तो आत्मा कथन करणं हा आहे समयसारचा प्रतिपाद्य विषय, सांगण्याचा विषय. आणि म्हणून तो आम्हाला आमच्या ध्येयामध्ये स्थापित करावा लागतो. म्हणून परमशुद्ध निश्चयनयाचा विषयभूत आत्मा त्रिकाली ध्रुव तत्व हे ध्येय आहे. त्याच्या आश्रयाने प्रगट होणारी दर्शन, ज्ञान, चारित्राची एक देश निर्मल पर्याय मोक्ष मार्ग म्हणजे साधन आहे. आणि त्रिकाली ध्रुव आत्म्याच्या आश्रयाने जी पूर्ण शुद्ध पर्याय प्रगट होईल ते आमचं साध्य तत्व आहे. साधन, साध्य आणि ध्येय. आमचा जो त्रिकाली आत्मा आहे
हे आमचं ध्येय तत्व आहे. या त्रिकाली आत्म्याच्या अवलंबनाने जी पर्यायी मध्ये शुद्धता प्रगट होणार आहे ते आमचं साधन तत्व आहे. आणि त्या पर्यायीच्या आश्रयाने जी पूर्ण शुद्धता पर्यायीत अभिव्यक्त होईल ते आमचं साध्य तत्व आहे. थोडक्यात त्रिकाली द्रव्य अर्थात निज शुद्धात्म तत्व परम शुद्ध निश्चय नयाचा हा विषय आहे. ते आमचं ध्येय तत्व आहे. परम शुद्ध निश्चय नयाच्या आश्रयाने उत्पन्न होणारी सम्यक दर्शन ज्ञान चारित्र रूप एक देश निर्मल पर्याय एक देश शुद्ध निश्चय नयाचा विषय आहे. हे आमचं साधन आहे. आणि परम शुद्ध निश्चय नय रूप आत्मद्रव्याच्या अवलंबनाने उत्पन्न क्षायिक भावरूप पर्याय साक्षात शुद्ध नयाचा विषय आहे. हे आमचं साध्य तत्व आहे. आणि जो विषय आज विद्यमान नाही, जो म्हटलं होतं की क्षायिक भावाचं अवलंबन हा जीव का घेत नाही, कारण क्षायिक भाव आत्ताच्या समयात जीवाजवळ नाही. जे नाही त्याचं अवलंबन घेता येत नाही. जे आहे त्याच्याच माध्यमातून आम्हाला पुढची प्रक्रिया करावी लागते. एखाद्याला व्यापार करायचा असेल तर त्याच्याजवळ जी पुंजी आहे त्याच्याच माध्यमातून त्याला व्यापार सुरू करावा लागतो. दुसऱ्यांच्या पुढे मिळेल त्या मिळणाऱ्या आशेवर तो आज व्यापार करू शकत नाही. थोडक्यात एक देश शुद्ध निश्चय नयाचा विषय मोक्ष मार्गरूप पर्याय परिणत आत्मा हे साधन आहे. अगदी नीट पहा की एक देश शुद्ध निश्चय नयाचा विषय म्हणजे मोक्ष मार्गरूप पर्याय त्यांनी परिणत असलेला आत्मा हे आमचं साधन आहे. शुद्ध निश्चय नयाचा विषय मोक्षरूप परिणत आत्मा आहे. हा आत्मा परम शुद्ध साक्षात शुद्ध निश्चय नयाचा विषय आहे. आणि परम शुद्ध निश्चय नयाचा विषय मात्र बंध मोक्षरहित शुद्धात्मा आहे. हा ध्येयरूप आत्मा आहे. आश्रय घेण्याच्या अपेक्षेने एक मात्र परम शुद्ध निश्चय नयाचा विषयभूत शुद्धात्माच उपादेय आहे. जेव्हा आम्हाला आश्रय घ्यायचा आहे, अवलंब घ्यायचा आहे, अवलंब घ्यायचा याचा अर्थ काय आहे, आम्हाला आमचं चिंतन त्या डायरेक्शननी त्या आत्मतत्वाला बघायचंय. म्हणून आश्रय घेण्याच्या अपेक्षेने म्हणजे मी निर्णय केला की मी एक शुद्ध त्रिकाली आत्मा आहे. हे आमचं ध्येय तत्व झालं. आणि या ध्येयाचं अवलंबन घेऊन की मी एक त्रिकाली शुद्ध आत्मद्रव्यच आहे, याच्या आश्रयाने आमची जी चिंतनाची भूमिका राहील, आमचा जो विचार राहील, आमची जी मननाची प्रक्रिया राहील, याला म्हणायचं आश्रय घेणं. म्हणून आश्रय घेण्याच्या अपेक्षेने एक मात्र परम शुद्ध निश्चय नयाचा विषयभूत शुद्धात्माच तेवढा उपादेय आहे. पण पर्यायी प्रगट करण्याच्या अपेक्षेने शुद्ध नयाचा विषयरूप मोक्ष पर्याय म्हणजे एक देश शुद्ध निश्चय नयाचा विषयरूप मोक्ष मार्ग पण उपादेय आहे. आणि पर्यायी प्रगट करण्याच्या अपेक्षेने पहिल्यांदा तर आम्हाला हा आत्मा आमचा उपादेय आहे. याच्या अवलंबनाने पर्यायी एक देश शुद्ध पर्याय प्रगट झाली म्हणजे आमची एक देश मोक्ष मार्ग अभिव्यक्त झाला. या अपेक्षेने हा मोक्ष मार्ग हा पण आम्हाला उपादेय आहे. भव्य जीवांनी परम शुद्ध निश्चय नयाच्या विषयभूत निज शुद्धात्म द्रव्याला जाणून लक्षणांनी ओळख पटवून घ्यायची आहे आणि त्यातच रममाण होण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. म्हणजे जो भव्य जीव आहे, ज्याच्या हृदयापर्यंत आत्म्याची गोष्ट भिडते, ज्याला आत्मा मला समजावा अशी निरंतर भावना आहे, ज्याला खऱ्या अर्थाने निराकुल मोक्ष सुखाची अंतरंगामध्ये ओढ निर्माण झालेली आहे,
अशा जीवांनी परमशुद्ध निश्चय नयाचा विषयभूत नय प्रकरण आलेला आहे, पण परमशुद्ध निश्चय नयाचा विषयभूत आत्मा समजा हा स्वतःचा निज शुद्धात्मा आहे. या द्रव्याला आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आगमामध्ये याचं कथन कसं आहे याविषयी जाणून घ्यायचं आहे. जाणून घेतल्यानंतर मनाच्या माध्यमातून आम्हाला त्यावी प्रक्रिया करून त्याचंच आम्हाला चिंतन मनन करायचं आहे. आणि लक्षण वेगळं पाहून त्या आत्म्याची ओळख पटवून घ्यायची आहे. कारण लक्षणाच्या माध्यमातूनच आम्ही स्वपरभेद विज्ञान करून हा निज शुद्धात्मा कसा आहे हे समजू शकतो. याच्या जीवनात असलेल्या रागाला आम्ही वेगळं अनुभवू शकतो. लक्षणाच्या माध्यमातून याला सहज रीतीने आम्ही वेगवेगळं करायचं आहे आणि स्वतःच्या आत्मद्रव्याची ओळख करून घ्यायची आहे आणि त्यातच रममाण होण्याचा पुरुषार्थ पण करायचा आहे. या 5 भावांपैकी उपशमादी 4 भाव हे पर्याय रूप आहे. पहिले 2 भाव निर्मल पर्याय रूप आहे. म्हणजे औपशमिक आणि क्षयिक हे निर्मल पर्यायींना दाखविणारे भाव आहे. कारण पर्यायच पाहिली आहे. उपशम म्हटला तरी पर्याय पाहिली, क्षयिक म्हटलं तरीही पर्याय पाहिली. म्हणून हे 2 भाव निर्मल पर्याय रूप आहे. क्षयोपक्षमिक भाव हा मिश्र रूप आहे. तो शुद्ध पण आहे आणि अशुद्ध पण आहे. औदयिक भाव मलिन विकार रूपच आहे. क्षयोपक्षमिक भावाचे 18 भेद आम्हाला दिसतात. हे 18 भेद जे आहे हे क्षयोपक्षमिक रूपाचे आहे, म्हणजे मिश्र भाव रूप आहे. आणि औदयिक भाव 21 तऱ्हेचा सांगितलेला आहे. हा कर्माच्या उदयात होणारा भाव आहे, म्हणजे मलिन भाव आहे, विकार रूप भाव आहे. परमपारिणामिक भाव हा ध्रुव द्रव्य रूप आहे. आणि हा जो त्यामधला परमपारिणामिक भाव सांगितला हा भाव अहेतुक म्हणजे कोणत्याही हेतूने नाही, कर्माच्या कुठल्याही निरपेक्ष असा भाव आहे. म्हणून या भावाला अहेतुक भाव म्हणायचं. अकृत्रिम आहे, कुणीही हा निर्माण केलेला नाही, म्हणून अकृत्रिम आहे आणि सहज आहे, शाश्वत स्वभाव रूप आहे आणि म्हणून याला परम भाव म्हटलं. बाकीचे 4 भाव हे क्षणिक आहे, म्हणजे त्या कर्माच्या सापेक्ष आहे आणि कर्माची अवस्था जेवढी असेल तेवढा काळ हे राहणारे आहे. म्हणून हे क्षणिक आहे, साधी आहे आणि शांत पण आहे. परमपारिणामिक भाव द्रव्य रूप आणि हे 4 भाव पर्याय रूप आहे. हे असं परस्पर सापेक्ष असून दोन्ही मिळून आत्मद्रव्य आहे, जो प्रमाणाचा विषय आहे. प्रमाणामध्ये या सगळ्या गोष्टी येणार आहे. आत्मा पर्यायार्थिक नयाचा पण विषय आहे आणि द्रव्यार्थिक नयाचा पण विषय आहे. आणि द्रव्यार्थिक प्लस पर्यायार्थिक मिळून जो आत्मा असेल तो प्रमाणाचा विषय आहे. कारण प्रमाणामध्ये दोन्ही पक्षांना समानता दिलेली आहे. जसा समासामध्ये द्वंद्व समासाचा प्रकार असतो. जर मराठी व्याकरण येत असेल तर द्वंद्व समास आम्हाला समजू शकतो की जेव्हा आम्ही म्हणतो राम लक्ष्मण, तर राम हा च लक्ष्मण हा च म्हणजे दोनही महत्वपूर्ण आहे आणि दोन्ही त्या 2 शब्दांनी सांगितल्या गेलेल्या आहे. तसं प्रमाणामध्ये द्रव्यार्थिक नयाचा पक्ष आणि पर्यायार्थिक नयाचा पक्ष दोन्हीही मुख्य आहे. दोन्ही एकत्रित करून वस्तुगत अशी योग्यता आत्मद्रव्य तयार झालेलं आहे. म्हणून हे दोन्ही नयाचे विषय ज्यात गर्भित आहे त्याला प्रमाण ज्ञान म्हणतात. यात परमपारिणामिक भाव हा निश्चय नयाचा विषय आहे, तर वर्तमान रूप होणारी पर्याय हा व्यवहार नयाचा विषय आहे. निश्चय सहित व्यवहाराचे ज्ञान ह्या प्रमाणाचा विषय आहे. हा त्रिकाली आत्मा पूर्णपणे आनंद स्वरूप शुद्ध चैतन्य असा प्रभू आहे.
प्रतिसमय हा पूर्ण आहे आणि अशा शुद्धात्म सन्मुख परिणामाला शुद्धोपयोग म्हणतात. पहा, शुद्धोपयोग हा शब्द आम्ही नेहमी वापरतो, पण शुद्धोपयोग म्हणजे नेमकं काय आहे? की जो आमचा उपयोग त्रिकाली आत्मद्रव्याशी एकाकार झालेला आहे, त्या उपयोगाला शुद्धोपयोग म्हणायचं. म्हणजे हा जो आमचा त्रिकाली आत्मा आहे, की जो पूर्ण आनंद स्वरूप आहे, चैतन्यमय आहे, प्रभू आहे, असा हा प्रतिसमय परिपूर्ण असणारा आमचा त्रिकाली आत्मा आहे. आणि अशा या त्रिकाली आत्म्याच्या सन्मुख होणारी जी पर्याय आहे, जिनी त्या पर्यायीनी आपल्या ध्यानाचा विषय हा त्रिकाली आत्मा बनविला, ही जी ती पर्याय आहे, ही पर्याय शुद्धोपयोग रूप आहे. आणि शुद्धोपयोग रूप मोक्ष मार्ग हा मोक्षाचा उपाय आहे. हे आमचं हा भाव एक समय पर्याय रूप आहे आणि तो शुद्धात्म द्रव्यापासून कथनचित भिन्न आहे आणि हा भावच भावना रूप आहे. म्हणून भावना ही लावायची की अशा तऱ्हेने हा आमचा शुद्धोपयोग रूप परिणाम ज्या पर्यायीमध्ये आहे, ज्याने त्रिकाली आत्मद्रव्याचं अवलंबन घेतलेलं आहे, जो आमचा आत्मा पूर्ण आनंद स्वरूप शुद्ध चैतन्यमय असा विद्यमान आहे, निरावरण आहे. आणि ही पर्यायी मधली अभिव्यक्ती ही शुद्धोपयोग आहे. शुद्धोपयोगाची पर्याय म्हणजे मोक्ष मार्ग आहे. आणि हा जो भाव आहे, हा भावना रूप भाव आहे. प्रकरण थोडस खोलात जाऊनच आमचं सुरू आहे, पण इलाज नाही. जर आम्ही 2-3 वेळा हे प्रकरण वाचलं, ऐकलं, की आम्हाला मतितार्थ समजू शकतो. आज आपण इथे थांबत आहोत. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो घो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोए सवसाहुनम. जर यावर कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. ठीक आहे.